कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हे ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भर्गो देवस्य धीमहि ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा तो वचने अति भाविका बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी पंढरीनाथ भगवान श्री बजरंग हनुमान अवधूत चिंतन श्री पार्वती पते शिव हर महादेव। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ही द्रष्टाद्रष्ट विजय हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला। ज्ञानोबा माऊलींच्या पसायदानातून आम्हाला ज्ञानोबा माऊलींचं अंतःकरण किती शुद्ध दर्जाचं होतं आणि त्या अंतःकरणात नांदत असलेलं संतत्व किती आकाशाला गवसणी घालणारं होतं याची प्रतीती येते। आम्ही किती स्वार्थी आहोत। आमच्या काळाचा एक महान दोष आहे की माणूस हा आकुंचित होत गेला। खरं तर मानवता विस्तारित व्हायला पाहिजे, परंतु काळाच्या ओघात
आम्ही विस्तारित झालो नाही, आम्ही आकुंचित झालो. एवढे आकुंचित झालो की आम्ही आमच्या स्वतःशिवाय इतरांचा विचारच करायला तयार नाही. माझी पत्नी एक माणूस आहे, माझी मुलं एक माणसं आहेत. आज प्रत्येकाच्या अंतःकरणातला जो जिव्हाळा आहे, जातिवंत जिव्हाळा, तो जिव्हाळ्याचा झरा सगळा आटून गेलेला आहे. आणि म्हणून मानवी जीवन वृक्ष झालेलं आहे. आम्ही एवढं आकुंचित होऊ, लहान होऊ, तेवढं आम्हाला दुःख भोगावं लागतं. आणि आम्ही किती विस्तारतो. मीपणा सोडल्यानंतर किंवा मीपणा विस्तारित झाल्यानंतर माणूस पहिल्यांदा परिवाराचा विचार करतो. त्यात माझ्याबरोबर माझ्या पत्नीचा, मुलांचा, मुलींचा, फार झालं तर भावाचा, बहिणीचा, आईचा, वडिलाचा. थोडंसं विस्ताराची एक दिशा म्हणजे आम्ही परिवारापुरतं तरी विस्तारित व्हावं. आईला आई म्हणून आपल्या अंतःकरणात स्थान द्यावं, बाबाला बाबा म्हणून आपल्या अंतःकरणात स्थान द्यावं, पवित्र स्थान द्यावं. विस्तार वाढल्यानंतर गल्लीतलं माझी गल्ली, माझं गाव, ह्या सगळ्या विस्ताराच्या मर्यादा उल्लंघून ज्ञानोबा माऊलींची करुणा किंवा ज्ञानोबा माऊलींचं संतत्व विश्वाला गवसणी घालणारं संतत्व आहे. आणि त्याची प्रतीती प्रस्तुतच्या ओवीतून येते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी. त्यांची संतत्व त्यांच्या अंतःकरणात वास करत असलेलं एवढ्या आपल्या ग्रहापुरतंही मर्यादित नाही, पृथ्वीपुरतं मर्यादित नाही, तर तिन्ही लोक सुखी व्हावेत. ज्ञानोबा माऊली एका ठिकाणी म्हणतात की हे विश्वची मानी जो आपले घर, ऐशी जयांशी मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आत्मसाक्षात्काराचा अखेरचा क्षण तुकोबाराने हेच वर्णन केलेलं आहे. अणु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. लहान व्हायचं तर त्यांची संवेदना अणुपेक्षा सुद्धा लहान होऊ शकते. एका मुंगीला काय हवं ही त्यांची संवेदना जाणते. तशाच प्रकारे तुकोबाराय म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुसरे आळविती. आम्हाला ज्याचं काहीच वाटत नाही ही उद्भिजी संपदा, म्हणजे वनस्पतीची संपदा आम्ही किती निष्ठुरपणे नष्ट करू लागले. पण एक काळ असा होता की फक्त वापरण्याकरता लाकूड घ्यायचं, ते जळलेलं, वाळलेलं आणि वाळून वाळून खाली पडलेलं लाकूड फक्त जळणाकरता वापरायचं. झाडावरच्या कुठल्याही लाकडाला हात लावायचा नाही, कुऱ्हाड लावायची नाही. आणि एकदा कदाचित प्रसंग जर लागण्याचा पडला कशाच्या तरी कल्याणाकरता, एखादी वनस्पती करता, म्हणजे औषधी वनस्पती करता, तर उदबत्ती लावायची, हात जोडायचे आणि माणसाच्या रोगाला नष्ट करण्याकरता आणि मानव जातीचं कल्याण करण्याकरता, हे वृक्ष देवते तुला मी तोडत आहे, क्षमा कर. त्या वृक्षाचा योग्य ते उपयोग केला जात होता. ही आमची संस्कृती. परंतु आज आम्ही एवढे आकुंचित झालो, एवढे सीमित झालो, एवढे मर्यादित झालो की आम्ही म्हणायचंच नाही, मी माझ्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. ज्ञानोबा माऊली म्हणतात किंबहुना, इथं संत सोयरे व्हावेत, संतांचा जिव्हाळा प्राप्त व्हावा कालच्या ओवीतून, आणि किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी. सर्व सुख म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेत
जोपर्यंत जीव हा शिवाचं दर्शन घेत नाही, आत्मा आणि परमात्म्याची जी एकरूपता आहे ती अनुभवानं जोपर्यंत आम्ही जाणत नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी एकच आहोत ही अनुभूती प्राप्त होत नाही. आणि ही अनुभूती प्राप्त झाल्यानंतरच असा विचार सुद्धा मनाला येतो. म्हणून सर्व सुख म्हणजे एक परमार्थाच्या उच्च अधिकार पदावर सगळे जीव बसावे, सगळे मानवजात बसावे, हे विश्वव्यापी करुणा आहे. आम्ही फक्त यदा कदाचित प्रसादानात म्हणू शकतो, ज्ञानोबा माऊलींचे शब्द तोंडातून घोळू शकतो, परंतु त्याची अनुभूती नाही किंवा त्या अनुभूतीचा अर्थाचा विचार करत नाही, मग अनुभूतीचा लांबच. ज्ञानोबा माऊली म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी. सर्व सुखानं पूर्ण झाल्याशिवाय, कारण सर्व सुखाची संकल्पना परमार्थाच्या अखेरच्या क्षणाशिवाय नाही. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर, म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेतल्याशिवाय आम्हाला त्या सुखाची अनुभूती येऊ शकत नाही आणि ती अनुभूती आपण वाटू शकत नाही. आणि पुढं ज्ञानोबा माऊली म्हणतात की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी, भजी जो जे आदिपुरुखी अखंडित. इथं हे वैशिष्ट्य आहे, कुठल्याही एका देवतेचं नाव घेतलेलं नाही. आता तसं म्हटलं तर ज्ञानोबा माऊली पंढरीच्या पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते, परंतु पांडुरंगाच्या मूर्तीच्या सानिध्यात विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आगमा निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. हा विठ्ठल परमात्मा सर्वत्र पसरलेला आहे. म्हणून आदिपुरुषी म्हणजे परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं, त्या विश्व निर्मितीच्या पाठीमागे जी शक्ती आहे, ह्या निर्मितीच्या पाठीमागे शक्ती आहे. अगदी प्रत्येक जे निर्माण होतं ना, ते निर्माण होतं ते शक्तीशिवाय होत नाही. मग अगदी मुंगीचा जन्म असो की छोट्याशा हरळीसारख्या किंवा नगण्य एखाद्या वनस्पतीचा जन्म असो, किंवा मुंगीच्या पलीकडे आज वैज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की एखाद्या पाण्याच्या थेंबात सुद्धा हजारो लाखो जीवाणू असतात. ही जीवाणू असो, ह्या जीवाणूंना सुद्धा जन्माला घालण्याकरता जी शक्ती लागते ती शक्ती म्हणजे आदिशक्ती आहे, आद्य पुरुषाची आदिशक्ती. आणि एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देवे नमस्कार केशवम प्रति गच्छति. थोडंसं मला ह्या सुभाषितात सुधारणा करू वाटते की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, आकाशात पडलेलं पाणी जसं सागरापर्यंत जातं. सर्व देवे नमस्कार, इथं देवे नाही, मला असं वाटतं की सर्व जीवे नमस्कार केशवम प्रति गच्छति. कुठल्याही जीवाला नमस्कार केला तर त्या जीवाच्या ठिकाणी असलेलं शिवत्व, आत्म्याच्या चेतनेच्या ठिकाणी असलेलं परमात्म्याचं तत्व, हे परमात्म्याचं तत्व जो जाणतो तो सर्व सुखी होतो. आणि अशा प्रकारे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी, हे सगळे सुखी व्हावेत, पण नुसते सुखी होऊन तिथं थांबू नयेत. सुखी झाला संपला. यदा कदाचित काल संदीपान महाराजांनी म्हटल्यासारखी एक निष्क्रिय अवस्था प्राप्त होते. पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर निष्क्रियता येते. आणि आम्हाला भगवान श्रीकृष्णानं ह्या निष्क्रियतेला टाळून, पचवून, आत्मसाक्षात्काराचा आनंद पचवून परत क्रियाशील होण्याकरता सांगितलेलं आहे. भगवद्गीता कशा करता तर अर्जुनाला पूर्णत्व झालं, पूर्ण ब्रह्म झाला पारतो. सकाळीच महाराज म्हटले, पुढील साधावया कार्यार्थो मर्यादा श्रीकृष्णना तो उल्लंघन न दे. अर्जुनाला पूर्ण करायचंच होतं, परंतु पूर्ण केल्यानंतर त्या पूर्णतेच्या नंतर जी तृप्ती असते, जी शांती असते, जी निष्क्रियता असते ती पचवू परत कार्य तत्पर व्हावं लागतं, स्वधर्माचं कार्य करावं लागतं. जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते परमात्म्याचं मनोगत आहे.
आपले जे विहित ते ईश्वराचे मनोगत, आपलं विहित आहे ते भगवंताचं मनोगत आहे, म्हणजे त्याची आज्ञा आहे. तू हे कर, की जशा प्रकारे पित्यानं लहान मुलाला आज्ञा करायला पाहिजे, तू शाळेत जा, तू खेळत जा, तू असं असं कर, आणि लाडकं लेकरू तशा प्रकारे पित्याची आज्ञा मानतं. तशा प्रकारे आम्ही त्या परमपित्याची आज्ञा मानायला पाहिजे, की आमच्या वाट्याला जे काय आलेलं आहे ते तिथं भेद नाही आणि कुठलेही कर्म वाईट नाही, फक्त विहित पाहिजे आणि आमच्या वाट्याला आलेलं पाहिजे. आणि असं कर्म करत करत आदिपुरुषाचं भजन, आपलं स्वतःचं कर्म जर आपण प्रामाणिकपणे केलं, कर्मे इशू बसावा, कर्मानं भगवंताची पूजा करायची आणि कर्मानं भगवंताची पूजा करायची. पण पूजा करत असताना काय की स्वतःचं आत्मसुख एक प्यावं लागतं, पचवावं लागतं, आणि हे पचवून परत यदा कदाचित परमात्म्यानं जे काम दिलेलं आहे. आणि मला नेहमीच एक वाटतं की भीष्म पितामह परमात्म्याची इच्छेनं परमात्म्याच्या विरुद्ध उभा राहिले. कौरव पक्षाचे सेनापती, पहिले सेनापती भीष्माचार्य झाले आणि एवढा प्रचंड पराक्रम केला की परमात्म्याची प्रतिज्ञा मोडण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं. परमात्म्यानं प्रतिज्ञा केली होती, न धरी शस्त्र करी सांगेन युक्तीच्या गोष्टी 4. मी हातात शस्त्र धरणार नाही अर्जुना, फक्त मी 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल. परंतु भीष्माचा हा भीष्म पराक्रम आणि पराक्रमाचं प्रदर्शन झाल्यानंतर पांडवाच्या सेनेला अस्तित्वच उरलं नाही, एवढा प्रचंड पराक्रम. आणि सगळा अर्जुन थिटा पडला, थोकडा पडला, निष्प्रभ पडला. आणि हे पाहिल्यानंतर परमात्म्याला विस्मरण झालं प्रतिज्ञेचं, आणि परमात्म्यानं एकदम चक्र हातात, सुदर्शन चक्र हातात धारण केलं आणि भीष्मावर रोखलं. त्याच क्षणाला, म्हणजे भयानक युद्धात, त्याच ॲट ए टाइम, त्याच क्षणाला भीष्माचार्याने आपली आयुध खाली टाकली, नमस्कार केला, कृष्णा भगवंता चालव तुझं सुदर्शन चक्र. आणि मग कृष्ण भानावर आलं, अरे मी माझी प्रतिज्ञा विसरलो की. परमात्म्याच्या विरुद्ध पक्षाला, कौरवाचा पक्ष म्हणजे असत्याचा पक्ष, परमार्थाच्या, नीतीच्या, न्यायाच्या विरुद्धचा पक्ष आणि परमात्मा नसलेला पक्ष. अशा प्रकारे परमात्म्याची आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म करत करत त्या आदिपुरुषाची प्रार्थना, सेवा होते. आणि अशा प्रकारे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणीतीही लोकी भजिजो जे आदिपुरुखी अखंडित. तर सर्व विश्वाला व्यापणारी माऊलीची करुणा, दिव्य करुणा. आणि ह्या दिव्य करुणेतनं परत आणि एक VIP ट्रीटमेंट, ज्ञानोबा माऊली सुद्धा VIP ट्रीटमेंट देतात नंतरच्या ओवीत. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये द्रष्टाद्रष्ट विजय होवा विजय. हा ग्रंथ हे जीवनाचं शास्त्र आहे. जग कसं जगावं हे सांगणारी ज्ञानेश्वरी आहे, हे सांगणारी गीता आहे, जीवनशास्त्र आहे. आणि ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं ज्याला कळालेली असेल, खऱ्या अर्थानं, त्याच्याकरता जो ज्ञानेश्वरी जगतो, ज्ञानेश्वरी जगणं. आणि ह्याच्याकरताच नामदेवराय म्हणतात की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. ह्याचा अर्थ असा काय की एक तरी ओवी जगावी. पारायण करणं वेगळं, नित्यनेमाने वाचणं वेगळं, पाठांतर करणं वेगळं, अर्थाशी एकरूप होणं चिंतनानं वेगळं. आणि अर्थाशी चिंतनानं एकरूप झाल्यानंतर त्या एकरूपतेतनं आपल्या जीवनात त्या एकरूपतेचा, त्या तादात्म्याचा रस ओतणं आणि तशा प्रकारे ज्ञानेश्वरी जगणं. अर्जुन गीता जगला
आणि जगल्याचं प्रमाणपत्र अर्जुनाने 18व्या अध्यायाच्या शेवटी दिलं की माझा मोह नष्ट झालेला आहे. नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा. स्मृती म्हणजे मला स्मरण झालं की मी कोण आहे. चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. मी कोण आहे ह्याची जाण झाली, ह्याची ओळख झाली. आणि हे कशामुळं? तुझ्या प्रसादामुळं भगवंता, तुझ्या प्रसादामुळं मला माझं स्मरण झालं. गुंतलो होतो अर्जुनपणे, मी अर्जुन म्हणून गुंतलो होतो, अर्जुनपणात गुंतलो होतो, देहबुद्धीत गुंतलो होतो. परंतु भगवान तुझ्या कृपेनं देहबुद्धी संपली, आत्मबुद्धी प्रस्थापित झाली, मी कोण आहे ह्याचं स्मरण झालं. आणि आता तू काय म्हणशील ते करण्याकरता तयार आहे. करिष्ये वचनम तव. आम्हाला सुद्धा तशा प्रकारे ज्ञानेश्वरी जगायची. 100% जगू शकत नाही, हेही सत्य आहे. परंतु जगण्याचा प्रयत्न करणं, प्रामाणिक प्रयत्न करणं हे तरी शक्य आहे. म्हणून हा ग्रंथ नुसता मठापुरता, मंदिरापुरता, सप्त्यापुरता, प्रवचनपुरता मर्यादित नाही. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचून आमचं जीवन सुधारायचं. पहिल्यांदा आम्ही जे जगतो ना, ज्या जगण्याची स्टाईल आहे, पद्धती आहे, ही पद्धती सुटायला पाहिजे. कदाचित त्याच्यावरून एखादा दुसरा कोणी अर्थ घेईल की ज्ञानेश्वरी ग्रंथावर उपजीविका करतो. आता प्रवचन करणारे पाठांतर करतात, अर्थ डोक्यात ठेवतात, प्रवचन करून दक्षिणा घेतात, मानधन घेतात, आणि मानधन घेतल्यानंतर त्यांचा संसार चालतो. कदाचित दुसरा असा अर्थ होतो की ग्रंथावर जगणारे, परंतु तसा अर्थ नाही. ग्रंथ हेच ज्यांचं जीवन झालेलं आहे. ज्ञानोबा माऊली म्हणतात विशेष लोक आहेत, ते विशेष. कोणालाही ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे वागवावं, अधिकाराप्रमाणे. त्यात वेगवेगळे अधिकार आले आणि आपल्या व्यावहारिक जगात वेगवेगळे अधिकार. कसा आहे की कोण श्रीमंत असेल, श्रीमंताच्या अधिकाराने वागवावं. कोण विद्वान असेल, विद्वानाच्या अधिकाराने वागवावं. कोण सत्ताधीश असेल, ते सत्ताधीशाच्या अधिकारापणे वागवावं. म्हणजे ही व्यावहारिक दशा. नाही तर तसं जर एका कदाचित वागवलं नाही तर तो मूर्ख ठरेल. एक व्यवहाराचा प्रत्येकाचा वेगवेगळा अधिकार आहे. त्याला आचार्य व्यावहारिक सत्ता म्हणतात. सनातन सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि भ्रामक सत्ता, अशा प्रकारची वेदांतात 3 सत्ता सांगितलेल्या. आचार्याने ही व्यावहारिक सत्ता निर्माण केलेली. व्यावहारिक सत्ता म्हणजे काय की व्यवहारात प्रत्येक व्यक्तीचा अधिकार वेगवेगळा असतो. अशा व्यावहारिक अधिकारानुसार त्याला तशा प्रकारे वागवावं. की सोनं एकच जरी असलं तरी अलंकार वेगवेगळे झाले, किंवा पितळ एकच असलं आणि भांडी वेगवेगळी झाली. आता स्टीलचेच भांडे सगळीकडे आहेत, पितळी गेलं, इतर धातू गेले सगळे. परंतु किंवा पूर्वीच्या काळात गाडग्याची मातीची भांडी एकच असतात, पण आकार वेगवेगळे असतात. आणि आकार वेगवेगळे असल्यामुळे त्याचं स्थान सगळं बदलतं. ताटात जेवायचे, ताट ही स्टीलचंच आहे. तांब्यात पाणी प्यायचे, ग्लासमध्ये पाणी प्यायचे, ते स्टीलचंच आहे. वाटी कशा करता वापरायची, ज्याचं त्याचं म्हणजे आकाराप्रमाणे अधिकार बदलतो. तशा प्रकारे व्यावहारिक सत्तेत हे अधिकार बदलतो. पण व्यावहारिक सत्ता व्यावहारिक सत्तेच्या स्थानावर आहे. त्या सत्तेच्या पलीकडची एक सनातन सत्ता आहे, आदिपुरुषाची सत्ता आहे. आणि नंतरची एक भ्रामक सत्ता आहे, भ्रमाने निर्माण झालेली सत्ता. की जशा प्रकारे दोरी असते पण साप दिसतो. साप दिसल्यानंतर तो सापच असतो पाहणाऱ्याच्या दृष्टीनं, दोरी नसते. आणि पाहणाऱ्याच्या दृष्टीने साप असतो. म्हणून साप पाहिल्यानंतर जशा प्रकारे त्याची रिॲक्शन होती, प्रतिक्रिया होती प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात, तशा प्रकारे प्रतिक्रिया होते. नसतो परंतु प्रतिक्रिया होती ती सत्तात्मक असते, ती खरी असते. सर्पाचं दर्शन झाल्यानंतर काही लोकांना एकदम घाम येतो, काही लोक भितात, हृदय धडधड करतं, कदाचित ब्लड प्रेशर वाढतं, कदाचित बीपीचा एखादा किंवा हार्टचा एखादा पेशंट असेल तर जीव बी जातो. सत्ता भ्रामक.
परंतु त्याचे परिणाम जे आहेत ना, ते परिणाम आपणाला जाणवणारे परिणाम आहेत. अशा प्रकारे 3 प्रकारची सत्ता आहे. त्या सनातन सत्तेपर्यंत आपण जायचे, सनातन सत्तेपर्यंत जायचे. आणि हा ग्रंथ जेव्हा जगू तेव्हा ज्ञानोबा माऊलींच्या दृष्टीनं हे विशेष आहे. हे लोक जगणारे, ज्ञानेश्वरी जगणारे, गीता जगणारे विशेष आहेत. कारण काय की जगणं वेगळं. की महाभारतात एक कथा येते की आचार्य द्रोण जेव्हा शिक्षक म्हणून नियुक्त झाले, भीष्माचार्याने द्रोणाचार्याला शिक्षक म्हणून नियुक्त केलं. आणि असं म्हटलं जातं की शिक्षकाचा बिझनेस त्या काळापासून झाला. पहिला शिक्षक द्रोणाचार्य, पैसे घेऊन शिकवणारा. 1 महिना 2 महिने झाले, छोटी छोटी मुलं होती, कौरव पांडव. 2 महिने झाल्यानंतर सांगितलं, विद्यार्थ्यांनो तुमच्या उद्या आम्ही टेस्ट घेणार आहे आणि सगळ्यांनी आतापर्यंत जे पाठ केलेले आहेत ते अगदी पाठ करून या. कोण पहिला येते, कोण दुसरा येते, कोण तिसरा येते, मी पाहतो. सगळी मुलं जमली. प्रत्येकाला विचारले किती पाठ केलेत. 40 झालेत. मग अगदी शीघ्रपाठी असेल त्यांनी सांगितलं 40 झाले. प्रत्येकाला विचारले. धर्मराजाने खाली मान घातली होती. अचानक द्रोणाचार्यांचं लक्ष धर्मराजाकडे गेलं आणि पुकारलं, धर्मा उभा राहिला. का म्हणता गुरुजी? तू खाली मुंडी घातलीस? हो. किती पाठ केले? एकही पाठ केला नाही. का पाठ केला नाही? कारण पहिलाच पाठ झाला नाही. पहिला पाठ कोणता? तर खरं बोल आणि धर्माने वाग. सत्यमवद धर्ममचर. मी पहिलाच पाठ खऱ्या अर्थाने पाठ करू शकलो नाही. आणि मग द्रोणाचार्याला धर्माच्या आशयाचं कौतुक वाटलं आणि धर्मराजाच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हटलं, धर्मा हा पहिला जर पाठ खऱ्या अर्थाने पाठ झाला तर इतर पाठाची गरजच नाही. खरंच जर धर्माने वागला आणि सत्य बोलला तर दुसऱ्या पाठाची गरजच नाही. अशा प्रकारे की ज्ञानेश्वरी जेव्हा पूर्णपणे जे जगतात तो अर्जुन होतो. पूर्णपणे जगला, 100% ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी प्रतीतीला आली तो अर्जुन झाला. आणि अर्जुनाकरता संजयनं शेवटच्या श्लोकात म्हटलेलं आहे की यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीर विजयोर्भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. जिथं भगवान श्रीकृष्णाने योगेश्वर श्रीकृष्ण, इथं योगेश्वर म्हटलेलं आहे. योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन हे दोघं एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी काही कमी पडणार नाही. फक्त विजयाचा आशय घेतो. विजय इथं विजय म्हटलेला आहे. आणि तो विजय कुठला म्हटलेला आहे की दृश्य आणि अदृश्य, द्रष्ट आणि अदृष्ट. एक आपलं जीवन असतं की आम्हाला दृश्य जीवन एक असतं, म्हणजे मरेपर्यंतचं जीवन दृश्य. म्हणून तर जे आपल्या जीवात्म्याची जी दशा असते, जी अवस्था असते, जे स्थित्यंतर असतं ते आत्ता हे असतं त्याला माहीत नाही, पण निश्चित आहे. मरणोत्तर जीवन आहे. आणि ह्याच्यावर फार मोठं आमच्या धर्मपीठात संशोधन केलेलं मरणोत्तर जीवनाचं. आणि मरणोत्तर जीवन ऋषीमुनींच्या प्रज्ञेला अनुभूतीला आलं म्हणून मरणोत्तर जीवनाची चर्चा आमच्या देशात, आमच्या धर्मातच होऊ शकते. इतर धर्मात पुनर्जन्मच मानत नाहीत. पण आमचा जन्म पुनर्जन्माशिवाय मानल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला पुनर्जन्म आहेत, एकदाच नाही, लाखो वेळा, करोडो वेळा. कारण तुकोबाराय म्हणतात की एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. म्हणजे कदाचित ह्या 84 लक्ष संकल्पना सुद्धा तशीच आहे की आमच्या हजारो वर्षापूर्वीच्या काळापासून 84 लक्ष योनीत प्रत्येक जीवाला फिराव्या लागतात अशी संकल्पना आहे. ती सत्य संकल्पना आहे. परंतु मागच्या 40-50 वर्षापूर्वी जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा ह्या संकल्पनेला त्या युरोपातल्या पाश्चात्य विद्वानांनी मूर्खाची संकल्पना म्हणून बाजूला काढलं होतं. मूर्ख लोकांची संकल्पना. अशा 84 लक्ष योनी असू शकतील का? आणि आत्ता 5 वर्षापर्यंत विद्वान आमच्या संकल्पनेशी सहमत होऊ लागलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांची जास्तीत जास्त 60 लक्ष योनीपर्यंत त्यांची झेप गेलेली आहे. अजून 24-25 बाजूलाच आहेत. ही जी मरणोत्तर जीवन आहे आणि पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे जीवन आहे
मृत्यूच्या नंतरचं हे आत्ता आम्हाला अदृश्य आहे, त्याला अदृष्ट म्हणतात. अर्जुन विजयी झाला, भगवान श्रीकृष्ण साकार झाला आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून, सख्याच्या मुखातून निघालेले जे वचन आहेत ना, ते वचन त्यांनी जगली, जाणली. तशा प्रकारे गीता आणि ज्ञानेश्वरी श्रवण करणारे, वाचन करणारे, पारायण करणारे, चिंतन करणारे, अभ्यास करणारे, इथं न थांबता आम्हाला जगायचंय, ज्ञानेश्वरी जगायची. आणि ज्ञानेश्वरी जगण्यात जर आम्ही यशस्वी झालो, क्वचित एखादा यशस्वी होईल, ज्ञानेश्वरी जगण्यात यशस्वी होऊ शकत नाही, परंतु क्वचित यदा कदाचित यशस्वी झाला, तो थोडासा यशस्वी झाला. कारण काय की सन्मार्गाची दिशाच फक्त आनंदित करते. आम्ही पूर्णत्वापर्यंत पोहोचू शकणार नाही हे जी जाण आहे, पण त्या दिशेने वाटचाल करतो ना, हाच आनंद फार मोठा आहे. पूर्णत्वाच्या दिशेने आम्ही वाटचाल करतो, हा आनंद फार मोठा आहे. म्हणून यदा कदाचित पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात संदीपान महाराजांनी सांगितलं की प्रतीक्षा, रात्रीचं कीर्तन खूप म्हणजे आशयाच्या दृष्टीनं खूप चांगलं झालं, उत्तम प्रकारचं झालं. पुरुषार्थ, प्रयत्न, प्रतीक्षा आणि प्राप्ती ह्या 4 टप्पे आहेत. तर आम्हाला कदाचित पहिल्या टप्प्यातला पहिला पाऊल जर सापडला, पुरुषार्थाचा पहिला पाऊल सापडला आम्हाला, तरी सुद्धा आम्ही हळूहळू त्या दिशेने वाटचाल करतोय ना, ती वाटचाल अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ज्ञानोबा माऊली तेच म्हणतात की असे जे विशेष लोक आहेत, आणि खऱ्या दृष्टीने विशेषच आहेत, परमार्थ करणारे आणि खऱ्या अर्थाने परमार्थ करणारे. आमच्या जीवनात मी नेहमी म्हणतो की निदान अप्रामाणिक बाहेर असाच असं नाही, कदाचित असा नसा, परंतु परमार्थात तरी प्रामाणिक राहणं हे प्रत्येक परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचं अत्यंत महत्वाचं कर्तव्य आहे. परमार्थात प्रामाणिक राहणं. आणि परमार्थात आपण जर बेईमानी केली, आपल्या मनानं, आपल्या बुद्धीनं, आपल्या आचरणानं, आपल्या विचारानं परमार्थात जर बेईमानी केली तर ती बेईमानी क्षम्य नाही. म्हणून परमार्थ करत असताना आपण कुणाशी बेईमानी करतो? स्वतःशी आणि देवाशीच. अप्रामाणिकता बाहेर करायचा असतो, करू नये पण करतात, क्षम्य यदा कदाचित. पण आम्ही जर स्वतःशीच जर अप्रामाणिक वागलो, स्वतःला स्वतःच फसवलो, आणि बऱ्याचशा वेळेस स्वतःला स्वतःच आपण फसवतो, तर परमात्म्याच्या दरबारात ते क्षम्य नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे विशेष लोक आहेत, ज्ञानेश्वरी जगणारे विशेष लोक आहेत. आणि या विशेष लोकांकरता ज्ञानोबा माऊलीनं मागितलेलं आहे की द्रष्ट आणि अद्रष्ट. आता अद्रष्टाचं काय होईल ते पुढं माहीत नाही, पण तो दृश्य जर चांगलं झालं, मरेपर्यंत जर आपण जीवनाचे अगदी यथार्थ की जशा प्रकारे संतांना आवडेल, बस संतांना पसंत होईल असं जर जीवन आपण जगायला शिकलो. आवडे देवाशी ऐका हा प्रकार नामाचा गजर रात्रंदिवस. परंतु असं जरी आपण देवाला आवडणारं करू शकलो नाही, प्रश्न नाही, परंतु संतांना आपलं जीवन आवडेल अशा प्रकारे सुंदर जीवन झालं तर आम्ही आमच्या जीवनाची यशस्वी वाटचाल केलो असं होतं. आणि हे जीवन जगण्यातच, हे आपल्या प्रत्येक क्रियेत, कर्मात नंतरच्या भवितव्याची बीजे असतात. कर्म कधीही वाया जात नाही. मग ते कर्म 3 आयामात आहे. एक शारीरिक कर्म, एक वाचिक कर्म आणि एक मानसिक कर्म. आणि शासन एक शक्तिसंपन्न स्थान
शासनाने निर्माण केलेला कायदा. आणि असं म्हटलं जातं की कायद्याचे हात खूप लांबवर आहेत. जर मनात आणलं डिपार्टमेंटनं योग्य प्रकारे तर कुठलाही गुन्हा कायद्याच्या डोळ्यापासून किंवा हातापासून जाऊ सुटू शकत नाही. एवढे कायद्याचे हात लांब आहेत म्हणतात. असो, पण कायदा जिथं पोचू शकत नाही, मानवी कायदा जिथं पोचू शकत नाही तिथं परमात्म्याचा कायदा पोचू शकतो. मानवी कायदा फक्त शरीराच्या कृतीपर्यंत मर्यादित आहे. आम्ही शरीरानं जे नको ते करतो, शरीराने नको ते करतो, आणि ते नको ते केल्यानंतर साक्षी पुरावा ह्या सगळ्या घोळात सिद्ध झाल्यानंतर, कारण साक्षी पुराव्याच्या घोळात दोषी हा दोषीच ठरतो असं नाही, की म्हणा बऱ्याच वेळेस दोषी हा निर्दोषी ठरतो. अपुऱ्या पुराव्याअभावी आरोपीला निर्दोषी सोडण्यात आलेलं आहे, हे न्यायालयाचं वचन. कारण अशा प्रकारे एक कायद्यातच स्थान आहे. पहिलंच असं आहे की शेकडो गुन्हेगार आरोपी निर्दोष सुटले तर चालतील, परंतु म्हणजे एखादा सुद्धा निर्दोषी, खऱ्या अर्थाने निर्दोषी आहे, तो गुन्हेगार ठरू नये. कायद्याचं मूळचं तत्व असं आहे की शेकडो यदा कदाचित दोषी आहेत, गुन्हेगार आहेत, पण आरोप सिद्ध होत नाही, आणि आरोप सिद्ध होत नाही म्हणून ते निर्दोष सुटतात. म्हणून बऱ्याचशा वेळेस ह्या मानवी कोर्टात 100 99 गुन्हेगार निर्दोष सुटतात, आरोपी. कारण गुन्हा सिद्ध झाल्यानंतर गुन्हेगार म्हणायचं, गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी म्हणायचं, सुटतात. परंतु परमात्म्याचं कोर्ट एवढं विराट आहे आणि एवढं खोलवर आहे की तुम्ही मानसिक जरी पाप केलं, मानसिक गुन्हा केला तरी परमात्म्यापासून ते सुटू शकत नाही. मग वाणीचं आणि देहाचं तर लांबच राहिलं. मानसिक पाप केलं तर. आता रात्री सांगितलेली गोष्ट संदीपान महाराजांनी, एक चांगली साधिका, ब्रह्मचारी साधिका आजारी पडली आणि मरणाच्या वेळेस वैद्याने नाडीला हात लावला. एक मानसिक पाप झालं, त्या मानसिक पापाची शिक्षा भोगावी लागली. म्हणजे परमात्म्याच्या कोर्टात मानसिक पाप सुद्धा सुटत नाही, मग वाचिक आणि शारीरिक हे लांबच राहिलं. हे सगळं बाजूला सोडून आपण ज्ञानेश्वरी जगायची. म्हणजे पहिल्यांदा मानसिक पाप हे पापाचं बीज आहे. इच्छाशक्ती आहे ना आपली, ह्या इच्छाशक्तीत जर पाप बीज शिरलं, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती, ह्या इच्छाशक्तीत जर पापाचं बीज शिरलं आणि ज्ञानशक्ती शिरल्या त्याला सहाय्य करते आणि कर्मशक्ती तशा प्रकारे कर्म घडवून आणते. म्हणजे मूळचं बीज, प्रत्येक पापाचं बीज हे इच्छाशक्तीच्या आत प्रविष्ट. आणि जेव्हा इच्छाशक्तीच पापाचं बीज फलित होऊ देणार नाही, बाजूला लावेल, तिथनं मग वाणीची आणि करणीची सुधारणा होईल. म्हणून विजय जर प्राप्त करायचा असला तर इच्छाशक्तीत पुण्याचं बीज पेरावं लागेल. आणि मग आमच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी आम्हाला विजय प्राप्त होतो. केव्हा ठरतो? शेवटच्या क्षणाला ठरतो. कारण शेवटचा क्षण अत्यंत महत्वाचा क्षण आहे. आणि शेवटच्या क्षणी जर भगवंताचं स्मरण करत हे कलेवर सुटलं तर, आणि मरणसमयी जया जे आठवे तो त्या गतीशी पावे, म्हणून माते स्मरावे सदा तो. विजय प्राप्त करून घेण्याकरता मृत्यूच्या क्षणाला जेव्हा भगवंताच्या नामस्मरणात आपलं शेवटचा क्षण जातो, शेवटचा प्राण जातो, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं जीवन विजय होतो. आणि इथं जर आपण ह्या मृत्यू लोकात मरणाच्या वेळेस जर विजय झालो, आणि हे विजय प्राप्त करण्याकरता की याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारा काय म्हणतात, मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न का केले, कारण मला शेवटचा दिवस गोड करायचा आहे.
आणि शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर मरणोत्तर जे अदृष्ट आहे, न दिसणार, त्याच्यात सुद्धा विजय होतो. म्हणून माऊलीनं ह्या ग्रंथावर विशेष कृपा केलेली आहे आणि ग्रंथ वाचकाकरता माऊलीचा आशीर्वाद सदैव सज्ज आहे. ग्रंथातून माऊलीची कृपा होते. माऊलीच्या कृपेचं जर खूप संवेदनक्षम मनानं जर विचार केला तर एखादी ओवी कळाली की एवढा आनंद होतो की सांगता सोय नाही. असे म्हणजे मला बऱ्याच वेळेस झालंय की मी जिथं एखाद्या वेळेस एखाद्या ओवीपाशी थांबतो चिंतन करत असताना, थांबलं की कळत नाही म्हणल्यानंतर जेव्हा खरंच एक प्रामाणिकपणे तू कळवून दे असं जर एक प्रार्थना केली तर अगदी थोड्या वेळात 1 मिनिटात, 2 मिनिटात, 5 मिनिटात त्याचा अर्थ आपोआप उकलतो. अर्थ उकलण्याच्या बाबतीत तर मला अगदी शत म्हणजे माझा अनुभव आहे अर्थाच्या बाबतीत बरं का, की न कळालेला अर्थ माऊली आपोआप डोक्यात प्रगट करते, हृदयात प्रगट करते आणि हृदयात प्रगट केला की ते सहजासहजी होऊन जातो, कळतो अर्थ. माऊलीची विशेष कृपा आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जो वाचतो ना, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. नाथांचा अनुभव आहे, संतांचे शब्द म्हणजे संतांचा अनुभव आहे, अभंग नाहीत, काव्य नाही नुसतं, त्यांचा जीवनातला आलेला परमार्थिक अनुभव. सगळ्या संतांच्या जीवनात जो परमार्थिक दिव्य अनुभव येतो त्या दिव्य अनुभवाचं शब्दांकन म्हणजे संत साहित्य, संतवाणी. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली म्हणतात हे विशेष लोक आहेत आणि ग्रंथावर उपजीविका करणारे विशेष लोक आहेत. आणि ह्या विशेष लोकांवर विशेष कृपा आहे. आणि ही विशेष कृपा म्हणजे काय की त्याला विजय, दृश्य आणि अदृश्यात विजय प्राप्त होईल. संपलं पसायदान, खऱ्या अर्थाने संपलं. पसायदानाची पहिली ओवी ही पसायदानाची पार्श्वभूमी आहे आणि ग्रंथोपजीवी आत्ता विश्वात्मक देवी येणे वागेज्ञे तोषावी तोषोनी मज द्यावी. पसायदान ही पसायदानाची पार्श्वभूमी, पसायदानाचा प्रवेश आहे. नंतरच्या 2 ओव्या आहेत, खळांची व्यंकटी सांडो आणि दुरितांचे तिमिर जाओ. ही ज्ञानोबा माऊलींची करुणा पहिल्यांदा खळावर आणि जे कुकर्मात रत आहेत त्यांच्यावर गेली. म्हणजे पहिल्यांदा जवळ घेतलं ज्ञानोबा माऊलीनं, ते दुर्जनांना जवळ घेतलं, खळांना जवळ घेतलं. नंतर 3 ओव्या आहेत, वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदे आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुषी आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ही संतांच्या आणि जडजीवाच्या संबंध करतायत, कॉन्टॅक्ट करतायत. आणि अशा प्रकारे की सखा जडजीवांचा सखा संत झाला, संतांचा समुदाय झाला की मग त्या समुदायातनं प्राप्त होणारं संतत्व जडजीवात पर्क्युलेट झालं, पाझरलं की मग की मोहना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. हे सगळ्या विश्वाकरता विश्व प्रार्थना आहे, विश्व शांतीची प्रार्थना आहे. आणि प्रार्थनेनंतर येतं की त्याच्यातले जे विशेष आहेत ते विशेष लोकांच्या करता विजयाचं आश्वासन, विजयाचं वचन, आश्वासन नाही, क्षमा करा शब्द माघारी घेतो, कारण आश्वासन देणारे वेगळे असतात आणि आश्वासन देण्याकरताच असतं. आश्वासनाची पूर्तता यदा कदाचित झाली तर आश्वासन पूर्ती म्हणून मोठ्या टाईपमध्ये बोर्ड लावला जातो, परंतु वचन आहे. आणि ज्ञानोबा माऊलींचं वचन म्हणजे आता अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि नंतर शेवटची ओवी हा समारोप आहे. शेवटची ओवी समारोपाची आहे की येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. श्री गुरु निवृत्तीनाथ
ह्या ज्ञानेशांच्या प्रसादाच्या मागणीनं प्रसन्न झाले. हो, प्रसन्न न होतील तरच नवल. कारण ज्ञानोबा माऊलींच्या अंतःकरणात शोध घेऊन सुद्धा, आणि निश्चितच श्री निवृत्तीनाथांना, सद्गुरुनाथांना एवढा अधिकार होता की एक आरसा, ज्ञानोबा माऊली म्हणतात, एक आरसा दुसऱ्या आरशासमोर ठेवला. ह्या आरशाचं प्रतिमा ह्या आरशात आणि ह्या आरशाचं प्रतिमा ह्या आरशात. तशा प्रकारे निवृत्तीनाथ ज्ञानोबा माऊलींच्या समोर आहेत आरशाच्या रूपानं, आणि ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथांच्या समोर आहेत आरशाच्या रूपानं. समोर पाहिलं तर जशा आरशात पाहिल्यानंतर प्रतिबिंब तिथं दिसतं, तशा प्रकारे ज्ञानोबा माऊलींनी निवृत्तीनाथांच्याकडे पाहिलं तर निवृत्तीनाथांच्या ठिकाणी आपलं प्रतिबिंब दिसतं. आणि निवृत्तीनाथ जेव्हा ज्ञानेश माऊलीकडे पाहतील तेव्हा ज्ञानेश माऊलींच्या आत निवृत्तीनाथांना आपली प्रतिमा दिसते. कोण कुणाला पाहतोय आणि कोण कुणाला ऐकतोय. अशा प्रकारे निवृत्तीनाथ, सद्गुरुनाथ, समर्थ अधिकारी सद्गुरू, हे ज्ञानोबा माऊलींच्या अंतःकरणातलं संपूर्ण जाणत होते, अगदी उघड्या पुस्तकासारखं. आणि असं मागणारा जरी भेटला तरी आनंद होतो, परंतु असे मागणारे सुद्धा दुर्मिळ आहेत. कोण मागतं? जो तो आपापला येथे ह्या मृत्यू लोकात प्रत्येक जण स्वतःचा आहे. जो तो आपापला येथे, कोणी ना आधार मनाची आ दुःखावरी मनाचीच फुंकर. हे कुठलं तरी काव्य पण खूप चांगला. या ठिकाणी आलाय ना, प्रत्येक जण स्वतःचा आहे, कोणाचाही आधार नाही. परंतु इथं हा कवी चुकतो. जो तो आपापला इथं असलं तरी संत आपले आहेत ना. प्रत्येक जड जीव स्वतःचा स्वतः आहे, परंतु अशा जड जीवाकरता संत आहेत. म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींच्या अंतःकरणाला अनुभवलं. किंवा की साखर आणि तिची गोडी ही एकरूप असते, तशा प्रकारे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव एकरूप आहेत. मी नेहमीच सांगतो की ज्ञानेशांच्याकडे काम परमात्म्यानं काम दिलेलं आहे की प्रकाशाचं. निवृत्तीनाथांच्याकडे काम दिलेलं आहे की ती बलला पुरवठा करणाऱ्या शक्तीचं वायर असते, ती शक्ती पुरवठा करते, विद्युत शक्ती. परंतु पाहत असताना आता हा बल पाहतोय, बलच लक्षात येतोय, बलच्या पाठीमागे असलेली वायर लक्षात येते का? बलच्या पाठीमागे बलला जी शक्ती पुरवठा करते ती वायर लक्षात येते का? लक्षात येत नाही. तशा प्रकारे परमात्म्याचं नियोजन आहे की निवृत्तीनाथांच्याकडे जे कार्य दिलेलं आहे ते शक्तीचं वहन करायचं काम दिलेलं आहे, आणि ज्ञानेश माऊलींच्याकडे जे कार्य आलेलं आहे ते शक्तीचं प्रकाशन करण्याचं काम दिलेलं आहे. इथं वायरला मोठं म्हणता येत नाही आणि प्रकाशाच्या बलला छोटं म्हणता येत नाही, किंवा बलला मोठं म्हणता येत नाही आणि वायरला छोटं म्हणता येत नाही. अशा प्रकारे समन्वयाने निवृत्तीनाथ आपल्या समोर येत नाहीत. का समोर येत नाहीत? कारण ते पाठीमाग आहेत आणि पाठीमागचे कधीही समोर येत नाहीत. तसं म्हटलं एक दुसऱ्या आशयाने, किंग मोठा का किंग मेकर मोठा, राजा मोठा का राजाला बनवणारा मोठा. आर्य चाणक्य नावाचा एक 2500 वर्षापूर्वी अगदी खूप तज्ञ ब्राह्मण होऊन गेला. धनानंद हा अगदी अहंकारी होता, आणि ह्याचा अपमान केल्यानंतर त्याने तिथंच दरबारात सांगितलं, शेंडीची गाठ सोडली की तुला ह्या सिंहासनावर उतरेल तेव्हा शेंडीची गाठ बांधेल. माझा अपमान केलाय, या अपमानाचा बदला म्हणजे तुला पदच्युत करेल. आणि ह्या ध्यानानं, ह्या एक ईर्षेनं अगदी पूर्ण भरलेला हा चाणक्य फिरू लागला होता. मुलांचा खेळ होता. ह्या मुला एवढी सगळी मुलं होती, आणि राजा म्हणून एका दगडावर एक मुलगा बसला होता. तेही राजाचा खेळ करत होते. ह्या चाणक्याने लांबनं बघितलं त्या दगडावर बसलेल्या राजाला. खेळ संपल्यानंतर त्याला जवळ बोलवलं, त्याच्या आईजवळ नेलं. हा मुलगा मला दे, मी ह्याला राजा करणार आहे. आणि खऱ्या अर्थानं चंद्रगुप्त मौर्याला
चाणक्यानं राजा केलं, तशा प्रकारे म्हणजे चंद्रगुप्त मौर्यापेक्षा चाणक्य मोठा, किंगपेक्षा किंग मेकर मोठा, तसं ज्ञानोबा माऊलींच्या पाठीमागे ज्ञानोबा माऊलींना माऊलीच्या पदावर बसवणाऱ्याची निवृत्तीनाथ आहेत. परंतु हे मेकर लोक म्हणजे नेहमीच पडद्याच्या आड असतात, जे बनवतात तयार करतात ते पडद्याच्या आड असतात आणि पडद्याच्या आड राहण्यातच त्यांचं श्रेष्ठत्व असतं. त्यांचं श्रेष्ठत्व काय की स्वतः पडद्यावर येणं, स्टेजवर येणं हे त्यांचं श्रेष्ठत्व नाही. स्टेजच्या पाठीमागं राहणंच, पडद्याच्या पाठीमागं राहून सगळं सूत्रसंचालन करणं हेच त्यांचं महान कार्य आहे. आणि तशा प्रकारे हे महान कार्य निवृत्तीनाथांनी केलं. ज्ञानेशांना स्टेजवर आणलं, व्यासपीठावर आणलं. आपल्या एका व्यासपीठावर नाही, ह्या विश्वाच्या व्यासपीठावर ज्ञानोबा माऊलींना निवृत्तीनाथांनी आणलं. आणि विश्वाच्या व्यासपीठावर आणल्यानंतर मग ह्या विश्वाच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले श्री ज्ञानेश माऊली शेवटच्या क्षणाला प्रसादान मागत असताना तर अत्यंत आनंदले, अत्यंत प्रसन्न झाले निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथानं तशा प्रकारचं इथं म्हणे श्री विश्वेश्वरा, श्री निवृत्तीनाथ म्हणतात की हा होईल दान पसाव, तू जे म्हणतोयस ना ते व्हावं, ते होईल, हा माझा आशीर्वाद आहे. खरं तर काय की ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाला आलेलं अगदी गोड फळ. आशीर्वादाची आज्ञा झाली आणि आज्ञा शिरसावंत मान्य केली. त्या निवृत्तीनाथांच्या आज्ञेला आणि आशीर्वादाला, कृपेला आलेलं गोड फळ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि असा प्रसाद प्राप्त झाला. आणि ज्ञानोबा माऊली म्हणतात, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. मागल ते मिळालं तर माणूस सुखी होतो, परंतु साधा माणूस साधंच म्हणतो आणि साधं मानणं, साधं सुख असणं क्षणभंगूर असतं. साधा माणूस, सामान्य माणूस सामान्य मानतो, भोगी माणूस भोग मानतो, संसारी माणूस संसाराचं मानतो, मागतो. आणि ते यदा कदाचित मिळालं तरी तो आनंद क्षणभंगूर आनंद असतो. परंतु ज्ञानोबा माऊलीनं जे मागितलं ते स्वतः करता काहीच नाही, आणि स्वतः करता काहीच नाही मागितलं. हे मागितलं हे सगळ्या चराचर विश्वा करता. इथं माझा महाराष्ट्र, माझी आळंदी, माझी भाषा नाही, ही मर्यादा तेव्हाच ओलांडली. माझा देश ही सुद्धा मर्यादा नाही. ज्या ग्रहावर राहतो ह्या पृथ्वी ह्या ग्रहापुरतच नाही, तर किंबहुना तीही लोकी स्वर्ग मृत्यू पाताळ ह्याच्यापेक्षा पलीकडं ज्ञानोबा माऊलींची मागण्याची संवेदना गेली. किती विराट असेल एक लक्षात घ्या, किती विराट असेल मन. आणि अशा वराला वरदान मिळालं. आणि ज्ञानोबा माऊली म्हणतात, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. म्हणून हा ग्रंथ ही ज्ञानोबा माऊलींच्या चिरंतन कृपेची साक्ष आहे. जोपर्यंत ज्ञानेश्वरी जिवंत आहे, आणि ज्ञानेश्वरी कुठपर्यंत जिवंत आहे की जोपर्यंत, मला तर वाटतं की जोपर्यंत मानवी जात ह्या पृथ्वीच्या पाठीवर आहे ना, तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी रूपात ज्ञानेश्वरी जिवंतच राहणार आहे. कारण ज्ञानोबा माऊलींची समाधी संजीवन आहे. त्यांनी समाधीला बसलेत म्हणजे कथा कीर्तन करत समाधीला बसलेत. आता समाधी म्हणजे ताटस्थ समाधी म्हणजे सगळ्या बाहेरचा कॉन्टॅक्ट सगळा तुटतो, म्हणजे शरीराचा सुद्धा कॉन्टॅक्ट तुटतो, शरीराचा सुद्धा संबंध तुटतो. आणि शरीराचा संबंध तुटल्यानंतर एक फक्त परमात्म्याचा संबंध जसा जोडला जातो, सगळा संबंध तुटतो, त्याला समाधी म्हणायचं. पण संबंध तुटण्याकरता म्हणजे ज्ञानदेवे घेतले ध्यान, हृदय धरून ज्ञान, हृदया धरून ध्यान, समाधी बसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. निर्वाणीच्या समाधीला कथाने कीर्तन करत बसले म्हणजे ती समाधी संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी ह्याचा अर्थ मी माझ्या कल्पनेप्रमाणे लागतो, एक कॉन्टॅक्ट परमात्म्याशी पुरा जोडलेला आणि दुसरा कॉन्टॅक्ट जगताशी पुरा जोडलेला. आता ही लाईट प्रकाशते, ह्या लाईट प्रकाशतेचा कॉन्टॅक्ट नेहमी जिथं लाईट निर्माण होते तिथपर्यंत असतो. कुठेही डिस्कॉन्टॅक्ट झाले की प्रकाश दिसणार नाही. प्रकाश प्रकाशतो
म्हणजे तिथं निर्माण होतं, तिथला प्रकाश ह्या ठिकाणी प्रकाशतो, तिथली शक्ती या ठिकाणी प्रकाशते. तशा प्रकारे संजीवन समाधी म्हणजे एक कॉन्टॅक्ट परमात्म्याशी, ह्या विश्वशक्तीशी, आणि विश्वशक्तीशी कॉन्टॅक्ट ठेवून, संबंध ठेवून संपूर्ण चराचराशी संबंध आहे. म्हणून ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी असं म्हणायचं. आणि संजीवन समाधीचं धन म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गुरु परंपरेच्या ज्या ओवेत क्षीरसागर परिसरी शक्तीची कर्णकुहरी नेणू काही त्रिपुरारी उपदेशले येत आहे की समाधी धन जे आहे ना, हे समाधी धन मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला लिहिलं, गोरक्षनाथानं निवृत्तीनाथाला लिहिलं, निवृत्तीनाथानं ज्ञानोबा माऊलीला लिहिलं, आणि ज्ञानोबा माऊलीनं ज्ञानेश्वरीत प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. म्हणून पसायदान हे जगाच्या अंतापर्यंत तशाच प्रकारे तेजस्वी राहील की मोना दिवसेंदिवस या पसायदानाचा शीतल प्रकाश. आता भाषेचं माध्यम तुटलेलं आहे, संपूर्ण जगाशी संपर्क आलेला आहे. आणि जेव्हा ज्ञानेश्वरी लक्षात येईल ना जगातल्या विद्वानाला, तेव्हा ज्ञानेश्वरी हाच म्हणजे गीता हाच अखेरचा ग्रंथ अशा प्रकारे सर्वमान्य होईल. आणि ही प्रार्थना आपण करू की आमच्या ज्ञानोबा माऊलींच्या प्रसादनाप्रमाणे, ज्ञानेश्वरी प्रमाणे की ज्ञानोबा माऊली तो आम्हाला जगव, आम्हाला जगव. पहिल्यांदा आमचं जीवन तशा प्रकारे सुंदर, परिपूर्ण, बाह्यांग अंतरांग अगदी अंतर्बाह्य सुचिरभूत करून सुंदर कर. आणि तशा प्रकारे सुंदर करण्याची इतरांनाही प्रेरणा दे. कारण जीवन नेहमी प्रेरणा देतं. शुद्ध जीवन, संपन्न जीवन, पारमार्थिक जीवन हे इतरांना प्रेरणादायी जीवन होतं. आणि असं प्रेरणादायी जीवन तू तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या करुणेनं दे. ही प्रार्थना श्री ज्ञानेश माऊलींच्या श्रीचरणी करून हा प्रसादनाचा 5-6 प्रवचनात आपण जो चिंतन केलं त्या चिंतन या ठिकाणी चिंतनाला पूर्णविराम देतो. एवढंच. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोलिले करू बोलिले करू
बामनी राका पाया